थांब. गुढीपाडव्याच्या दिवशी एक छोटी चूक तुमचं पूर्ण वर्ष बिघडवू शकते. गुढी नेमकी कोणत्या वेळी उभारायची, कोणता रंग शुभ आहे आणि कोणती साडी अजिबात घालू नये, गुढी समोर कोणता मंत्र म्हणाल तर वर्षभर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. त्यासोबतच फक्त गुढी उभारली म्हणून काम पूर्ण होत नाही. त्यासाठी योग्य विधी, योग्य मुहूर्त आणि योग्य रंग याला खूप जास्त महत्व आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. 2026 मध्ये गुढीपाडवा येत आहे 19 मार्च 2026 गुरुवारी. हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. प्रतिपदा सुरू कधी होते तर 19 मार्च सकाळी 6:52 प्रतिपदा सुरू होत आहे. सकाळी 6:52 म्हणजे साधारणतः 7 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंतचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या वेळेतच तुम्हाला गुढी उभारायची आहे. जास्त लेट करायचा नाहीये. जास्तीत जास्त 8:30 पर्यंत तुम्हाला गुढी हे उभारून घ्यायची आहे. पूजा विधी हा करायचा आहे. गुढी उभारताना दिशा ही खूप महत्वाची. त्यामुळे तुम्ही जर मुख्य दरवाजाजवळ गुढी उभारत असाल तर पूर्वेकडे तोंड त्याचं असावं गुढीचं. आणि जर तुम्ही बाल्कनीत करत असाल तरीही त्याची दिशा अत्यंत महत्वाची आहे. पूर्वेकडे ह्या गुढीचं तोंड असलं पाहिजे. तर विशेष महत्व आहे गुरुवारी गुढीपाडवा आल्यामुळं. 2026 मध्ये गुढीपाडवा गुरुवारी आहे. गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस मानला जातो. गुरु म्हणजे ज्ञान, धर्म, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा. म्हणूनच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, शिक्षणाचा आरंभ करण्यासाठी, घर खरेदीसाठी, सोनं खरेदीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे यापैकी कुठलेही तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल तर गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. तर गुढीला साडी कोणत्या रंगाची घालावी तर लक्षात घ्या, गुढीला पिवळ्या रंगाची साडी घालावी. सर्वात शुभ मानली जाते, समृद्धी आणि गुरुकृपा दर्शवते. दुसरं ते म्हणजे भगव्या रंगाची साडी घालू शकता. विजय, धर्म आणि शौर्याचं प्रतीक आहे. लाल रंगाची देखील घालू शकता. ऊर्जेसाठी, मंगल कार्यासाठी आणि सकारात्मकता वाढवते. हिरवी साडी देखील घालू शकता. प्रगती, वाढ आणि भरभराटीसाठी. तर पिवळ्या रंगाची, हिरव्या रंगाची, लाल आणि भगव्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता. कोणत्या रंगाची टाळायची तर काळ्या रंगाची पूर्णपणे टाळायची आहे. अनेक ठिकाणी अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा दर्शवणारा रंग आहे, त्यामुळे काळ्या रंगाची साडी घालायची नाहीये. पांढऱ्या रंगाची देखील घालायची नाहीये. शोक आणि विरक्तीचे प्रतीक मानली जाते. अतिशय फिकट, मग तो फिकट गुलाबी असेल, फिकट निळा असेल, असा फिकट रंग तुम्हाला घालायचा नाहीये गुढीला. तर गुढी उभारत असताना तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा आहे? ओम ब्रह्मध्वजाय नमः. याचा अर्थ काय होतो तर सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवांच्या ध्वजाला माझा नमस्कार असो. हा मंत्र गुढी उभारताना किंवा गुढी समोर हात जोडून तुम्ही म्हटलाच पाहिजे. घरातील प्रत्येक सदस्यानं हा मंत्र म्हणायचाच आहे. ओम. तर पुन्हा एकदा रिपीट करते, तुम्हाला गुढी उभारायची आहे 19 मार्च 2026 ला सकाळी 6:52 ते 8:30 पर्यंत. 8:30च्या आतच उभा राहा. सकाळचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. त्यासाठी मंत्र कोणता म्हणायचा आहे तर ओम ब्रह्मध्वजाय नमः. कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या तर हिरवी, पिवळी, लाल रंगाची साडी तुम्ही घालू शकता. कोणते रंग टाळायचे? प्रकर्षानं काळा, पांढरा, फिकट रंगाचे, फिकट निळा, फिकट गुलाबी ह्या रंगांचे तुम्हाला टाळायचे. यंदाचा गुढीपाडवा अत्यंत शुभ आहे कारण तो गुरुवारी आलेला आहे. त्यामुळे सर्व विधी व्यवस्थित पार पाडा. गुढी कशी उभारायची, कोणते साहित्य लागतं आणि त्याचा डेमो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच चॅनलवरती अपलोड करील. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच येणार प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद.